आज आपल्या या ठिकाणी शेतकऱ्यांवर खूप मोठा पावसाचं संकट कोसळल्यामुळं शेतकरी तर पावसात आणि पाण्यात भिजत आहेतच, शेती भिजत आहे. शेतकऱ्यांची पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात, शेतात आणि घरात समधीकडेच पाणी झालेलं आहे. त्या संदर्भात आपण सर्वे करत असताना शेतकऱ्यांचं तर त्या पद्धतीनं अमाप नुकसान झालं आहे. पण जे काही भिक्षेकरी आहेत, जे काही पालावर राहणारे कुटुंब आहेत, त्या कुटुंबाचं आज इथं तलाठी गैरवर साहेब आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनं त्या पालावरल्या लोकांचं सर्वे करून कोणाकोणाचे काय काय अडचणी आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे का, त्यांच्याकडे राशन कार्ड आहे का, मग त्यांचं खाण्यापिण्याचं काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीने ते म्हणजे इथं जीवन जगतात, त्या संदर्भाची माहिती घेऊन प्रशासनाला कळवण्यासाठी आपल्या इथे तलाठी साहेब यांनी या ठिकाणी भेट देऊन या कुटुंबाची मुलाखत घेतली. त्यांनी त्यांच्याकडे कोणाकडे आधार कार्ड आहे आणि कशा पद्धतीचे त्यांच्याकडे काही राशन कार्डचं आहे का, काही त्यांचं नियोजन, कुटुंब कशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह भागतो, या हेतूनं आपण या ठिकाणी एकंदरीत पोहोचलेलो आहोत. आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणच्या बरेच कुटुंबाचं आपण या ठिकाणी सर्वे केलेला आहे. त्या सर्वेच्या माध्यमातून आपण असं पाहतोय की चिखलामध्ये ह्या सर्वांचे घरं या ठिकाणी पालावर पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. या लोकांच्या एकीकडे एवढं मोठं संकट आणि एवढं मोठ्या अडचणी असताना हे कुटुंब भिक्षा मागून खाणारे कुटुंब आहेत, काही छोटे मोठे व्यवसाय करून खाणारं कुटुंब आहे. गेली 15-20 दिवसापासून सततच्या पूर परिस्थितीमुळं आणि सतत पडत असलेल्या पावसा पाण्यामुळं हे लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. तर शासन प्रशासनाला आणि दानशूर व्यक्तींना माझी अशी विनंती असणार आहे यावेळी की ह्या लोकांसाठी आपण त्यांच्या खाण्यापिण्याची वस्तू असतील, त्यांच्या उदरनिर्वाहाचे काही वस्तू असतील, त्यांनी जे संकटात सापडलं त्या संकटातून त्यांना मुक्त करण्यासाठी एक दानशूर व्यक्तीने आपल्याला या ठिकाणी पुढे येऊन ह्या लोकांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी मदतीची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण या पालावरल्या लोकांच्या प्रश्न आणि अडचणीकडे आपण लक्ष वेधून घेऊन की ह्यांच्या ज्या अडचणी आणि प्रश्न आहेत, त्यांच्या घरातलं पाणी आणि पूर्ण चिखलात हे लोक राहतात गाव कुसाबाहेर, ह्या यांच्या झोपडीमध्ये झोपडीमध्ये राहत असून की ह्यांचं खाण्यापिण्याचा प्रश्न आणि यांच्या मुलाबाळाच्या अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तर शासन प्रशासनाला आणि काही दानशूर व्यक्तींना या ठिकाणी आपण आवाहन करतोय की या लोकांना येऊन एकदा बघावं, या लोकांना मदत करावी, या लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न आणि यांच्या मुलाबाळांचे जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण आपल्या वतीनं सोडवावं असं या ठिकाणी मी आपल्याकडं विनंती करत आहे. आणि प्रशासनाला सुद्धा तशी विनंती करतोय की प्रशासनाने सुद्धा या सर्वांची नोंद घेऊन यांचे राशन कार्ड असतील, त्यांच्या काही आधार कार्ड असतील या लेकरांच्या, त्या महिलांच्या, आणि जे काही शाळाबाई मुलं आहेत, छोटे छोटे मुलं आपण या ठिकाणी बघतोय, या छोटे छोटे मुलं एकदम शाळाबाई मुलं आहेत, शाळाबाई लहान मुली आहेत, त्यांच्याही शिक्षणाच्या आणि शिक्षणापासून आणि त्या विकासापासून ह्या पालावरले लोक कोसो दूर आहेत. गाव कुसावर झोपडी करून हे लोक राहतात आणि त्या झोपडीमध्ये राहून बाहेर जाऊन काही लोक भिक्षा मागतात, काही लोक काठीपिना विकतात, त्या पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण सततच्या या पूर परिस्थिती आणि पावसामुळं यांच्यावर खूप मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. आणि या कुटुंबाला आपण आपल्या पद्धतीनं शासनाच्या वतीनं यांना राशन कार्डची आवश्यकता आहे, यांना राशन कार्ड देण्यात यावा, यांना आधार कार्ड देण्यात यावं आणि लहान मुलांना शाळेची सुविधा आणि यांना शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन आणि आपण एक सामाजिक काही व्यक्ती मिळून आपण या लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी काम या ठिकाणी करायचं आव्हान या ठिकाणी मी करतोय. 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, एक गावात आम्हाला कोणी मदत केलं नाही. आम्ही पाणीमध्ये पडलेलो, आम्ही चिखलामध्ये पडलेलो, आम्हाला जेवण नाही. 4 दिवस झाले. आम्ही कुणाला मागाव? कोण सरपंचाला मागाव का, कोण पोलिसाला मागाव का, कुणाला मागाव? कोण बी दान दे म्हणलं तर आम्हाला कोण देत नाही. आम्ही कसं मागाव, कसं खावं, कसं जगावं? हे गावात एक आसार शिरशीमध्ये आम्हाला कोणी मदत केली नाही. आता तरी तुम्ही वरून आपण इथं परिस्थिती बघतोय. आपण या ठिकाणी हे चिखल, हे झोपडी हे बघतोय आपण इथं हे भटक्या जाती जमातीतले लोक आहेत. त्यांच्या भटक्या जाती जमातीतल्या या लोकांच्या अडचणी प्रश्न आपण मांडत असताना ह्यांना, या भटक्या जाती जमातीच्या लोकांना आरक्षणाचे काय लाभ मिळत नाही यांना, आणि राशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही. आरक्षणापासून तर हे लोक कोसो दूर आहेत. आरक्षण म्हणतात कशाला आणि आरक्षण कसं असतं आणि काय असतंय त्या गोष्टी यांना माहीतच नाहीत. ते भटक्या जाती जमातीतले लोक पालावर राहून गाव कुसावर राहतात आणि यांची खूप वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि आपण डायरेक्ट झोपडीहून लाईव्ह करतोय की तळागाळातल्या झोपडीचे प्रश्न आपण माध्यमासमोर आणतोय, प्रशासनासमोर आणतोय आपण की त्यांची अडचणी आणि प्रश्न या ठिकाणी प्रशासन सोडवेल का, काही दानशूर व्यक्ती पुढे येऊन त्यांना मदत करतील का, असा एक प्रश्न आपल्या या ठिकाणी उपस्थित करतोय. आणि दानशूर व्यक्तींना आणि प्रशासनाला असं आवाहन करतो की या लोकांकडे आपण बघावं, इकडे यावं, यांच्या पालावरलं चिखल बघावं, यांची परिस्थिती बघावं आणि यांना उभं राहण्यासाठी मदत करावं असं यावेळी मी सांगतो. आणि या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिला
त्या लोकांनी त्या चांगल्या पद्धतीने यांना मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी आपण मानतोय. झोपडीहून डायरेक्ट लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतोय हे कासारशिरसी परिसरातील आणि अनेक झोपडीवर राहणारे भटक्या जाती जमातीचे लोकांच्या हे जीवन मरणाचे प्रश्न हे सतत कायम प्रश्न आहेत. त्यांना आधार कार्ड नाही, त्यांना राशन कार्ड नाही, त्यांना खाण्यापिण्याची परिस्थितीचे खूप बिकट वांदे आहेत त्या ठिकाणी. तर शासन प्रशासनाने याची नोंद घ्यावी अशी या ठिकाणी विनंती असणार आहे. आणि शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ ह्या लाडक्या बहिणीला कुणालाही मिळालेला नाही. लाभापासून कोसो दूर आहेत. शासनाने अनेक लोकांना, सुशिक्षित लोकांना त्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला आणि मिळतोय, उचलतात लोक. पण ह्या बहिणी शासनाला लाडक्या नाहीत का असा प्रश्न ह्या ठिकाणी आपल्या समोर पडतोय. पाल्यावरल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातूनच्या जे काही शासनाची स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेच नाही. आणि हे लोक कोसो दूर आहेत योजनेपासून. तर ह्या लोकांना कॅम्प घेऊन एखादा आपण तहसीलच्या माध्यमातून असेल, आपण पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, या परिसरामध्ये जर कॅम्प लावला आपण आणि ह्या लोकांची नोंद घेतली आणि ह्या लोकांना कसं स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येईल, त्या मुलांच्या शिक्षणासाठी यांना एखादी पालावरली शाळा खोलता येईल का इथं ह्या लहान मुलांसंदर्भात, आणि पालावरली शाळा खोलून त्यांना काही मदत करता येईल का, ह्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर असणार आहे. शासनाने त्या लाडक्या बहिणींचा, त्या मुलांचा आणि यांच्या भविष्यांचा आणि यांना पडलेल्या प्रश्नांचा, या समध्या गोष्टीचा विचार करून शासनाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गंभीर परिस्थितीमध्ये हे कुटुंब, हे पालावरले लोक या ठिकाणी जगत असतात. तर यांच्यामधल्या शिक्षणाच्या अभावामुळं आणि यांच्यामुळं पालावर राहणाऱ्या भटक्या जाती जमातीच्या या लोकांना शिक्षणापासून कोसू दूर असल्यामुळं ह्यांच्या कुठल्याच पद्धतीचा काही विकास इथं झालेला नाही. तर ह्यांनाही विकासामध्ये समावेश करून घेण्यासाठी शासनाने प्रयत्न करावं असं या ठिकाणी विनंती असणार आहे. मी गैरवार पेयस्थळातील कासारशिरसी या परवा झालेल्या पावसामुळं सदर ही ग्रस्ती लोक गावोगाव भटकंती करीत असून या भटकंतीमध्ये कासारशिरसी या ठिकाणी त्यांनी तळ ठोकून पाला करून वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे यांच्या खाण्यापिण्याच्या विषयी त्यांची समस्या आमचे जहागीरदार साहेब येऊन आमच्या कार्यालयात मांडले. त्यामुळं आम्ही आज रोजी त्यांचा सर्वे करून शासनाकडं त्यांची यादी व कुटुंबाची संख्या पाठवून देऊ आणि पर्यायी तहसीलदार साहेबांना सांगून शासनाच्या वतीनं या लोकांसाठी पर्यायी अन्नधान्याची व्यवस्था करू.